आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। बघा, पौर्णिमा या तिथीला हिंदू धर्मशास्त्रामध्ये खूप जास्त महत्त्व आहे आणि या पौर्णिमा तिथीला अनेक पूजन केले जातात। हे पूजन लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात। पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मीची पूजा ज्या घरामध्ये केली जाते त्या घरामध्ये कधीच अन्न, धान्य, पैसा, संपत्ती, वैभव याला कमतरता नसते। आणि बघा, या पौर्णिमांमध्ये कोजागिरी पौर्णिमेला हे खूप जास्त महत्त्व आहे। कोजागिरी पौर्णिमे दिवशी आपल्याला चंद्र, इंद्र, लक्ष्मी आणि कुबेर देवांची पूजा ही करावी लागते। तर ही पूजा अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने कशी मांडावी, त्याचबरोबर यावर्षी 2024 मध्ये जी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे, तर या कोजागिरी पौर्णिमेला जे पूजन आपण करणार आहोत ते नक्की बुधवारी करायचं आहे की गुरुवारी करायचं आहे, म्हणजे 16 ऑक्टोबरला करायचं की 17 ऑक्टोबरला करायचं आहे। आणि या कोजागिरी पौर्णिमेचा जो पूजनाचा मुहूर्त असतो तो मात्र आपल्याला अवश्य पाळायचा आहे। या मुहूर्तामध्येच तुम्ही ती पूजा करायची आहे, कारण कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तामध्ये जर आपण अशी ही पूजा केली तर आपल्या आयुष्यामध्ये सर्व प्रकारची सुख आपल्याला प्राप्त होतात, आपल्या आयुष्यातील अडचणी या दूर होतात। त्यामुळे बघा, आपल्याला हे कोजागिरीचे जे पूजन आहे ते शुभ मुहूर्तावर करायचं आहे। तो मुहूर्त मी सांगितलेला आहे। त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेला नैवेद्य कोणता बनवायचा, त्याचबरोबर कधी तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवताना कोणता मंत्र म्हणायचा आहे हे देखील मी सांगणार आहे। या मंत्राचं अत्यंत महत्त्व आहे। कोजागिरी पौर्णिमेला हा मंत्र म्हटल्याने आपली प्रगती होते, आपल्याला आरोग्य मिळते, त्याचबरोबर अपमृत्यूचे भय जे आहे ते देखील दूर होते, टळले जाते। त्यामुळे बघा, हा मंत्र तुम्ही नैवेद्य दाखवताना आवर्जून म्हणायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला काही 3-4 सेवा करायच्या आहेत, तर त्या देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपण लगेच बघूया की कोजागिरी पौर्णिमेची ही लक्ष्मी, चंद्र, इंद्र, कुबेर यांची पूजा कशी करायची। अत्यंत साधी सोपी पूजा आहे, कोणीही अगदी 5 मिनिटांमध्ये ही मांडणी करू शकतात। बघा, पूजन कसं करायचं, पूजा मांडणी कशी करायची कोजागिरी पौर्णिमेची हे तर मी तुम्हाला सांगणार आहे, शुभमुहूर्त सांगणार आहे। त्यापूर्वी थोडक्यात तुम्हाला सांगते, कोजागिरी म्हणजे काय। तर बघा, कोजागरती म्हणजेच काय, तर कोण जागे आहे असा या शब्दाचा अर्थ आहे। तर असं म्हटलं जातं की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जे देव असतात ते पृथ्वीवरती अवतरतात आणि पृथ्वीवर सगळीकडे भ्रमण करतात, फिरतात। आणि जे इंद्रदेव आहेत ते देखील पृथ्वीवरती फिरत असतात। आणि कोजागिरी पौर्णिमेची जी रात्र असते तर त्या रात्रीमध्ये कोण जागे आहे हे पाहत असतात। सर्व देव काय करतात, तर कोण जागे आहे पृथ्वी तलावर ते पाहतात। आणि जे कोणी जागे असेल या पौर्णिमेच्या रात्री त्यांना ते शुभ आशीर्वाद देतात, लक्ष्मी प्राप्ती त्यांना होते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, वैभव सर्व काही येते। आणि जे कोणी या पौर्णिमेच्या रात्री झोपलेले असतात तर त्यांच्यावरती लक्ष्मी प्रसन्न होत नाही आणि त्या घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश करते। आता बघा, लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोघी बहिणी बहिणी आहेत। त्यामुळे जो कोणी या कोजागिरीच्या रात्री जागरण करतो आणि सेवा उपासना करतो त्या व्यक्तींवर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या व्यक्तीच्या घरी माता लक्ष्मी प्रवेश करते किंवा तिथे अखंडवास करते। आणि जो कोणी झोपलेला असतो त्याच्या घरी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी प्रवेश करते। म्हणजेच काय, तर कोजागरती म्हणजे कोण जागे आहे, कोण जागे आहे असे देव विचारत असतात आणि जे कोणी जागे आहेत त्यांना आशीर्वाद प्राप्त होतो देवांचा। त्यामुळे बघा, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपल्याला जागरण करायचं आहे। या रात्री जागरण करण्याचे अत्यंत महत्त्व आहे। जागरण करून सेवा उपासना ही आपण करायची आहे। तर आता बघूया कोजागिरी पौर्णिमेचे पूजन कसे करायचे आहे आणि त्याचबरोबर शुभ मुहूर्त कोणता आहे। तर बघा, यावर्षी 2024 मध्ये 16 ऑक्टोबरला बुधवारी कोजागिरी पौर्णिमेचा आरंभ होतोय। बुधवारी 16 ऑक्टोबरला रात्री
8:41 ही कोजागिरी पौर्णिमा सुरू होते आणि 17 ऑक्टोबरला गुरुवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही कोजागिरी पौर्णिमा असणार आहे। त्यामुळे बघा, बुधवारी 16 ऑक्टोबरला रात्री आपल्याला हे पूजन करायचं आहे। आता हे पूजन कधी करायचं? 16 ऑक्टोबरला बुधवारी तुम्ही जेव्हा पौर्णिमा सुरू होते, 8:45 वाजता सुरू होते पौर्णिमा, तेव्हा तुम्ही हे पूजन करायचं आहे, अशी पूजा मांडणी करायची आहे। रात्री 9 वाजल्यापासून, बुधवारी रात्री 9 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही अशी पूजा मांडणी करून ठेवायची आहे। या पूजनासाठी आपल्याला शुभ्र पांढरे वस्त्र चौरंगावर किंवा पाटावर अंथरून घ्यायचे आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या या पूजनासाठी पांढरे वस्त्र महत्त्वाचे आहे। सुरुवातीला आपल्याला निरांजन लावून घ्यायचं आहे तुपाचं, आणि त्याचबरोबर आता बघा 2 विड्याची पानं ठेवायची आहे। 2 ठिकाणी अशा प्रकारे पानांची जोडी, विड्याचं पान जे असतं त्यांची जोडी ठेवायची आहे। पहिल्या पानाच्या जोडीवर तांदूळ ठेवायचे, हळद कुंकू व्हायचं, आणि माता लक्ष्मी म्हणून एक सुपारी जी आहे ती ठेवायची, आणि दुसऱ्या पानाच्या विड्यावर आपल्याला कुबेर देव म्हणून दुसरी सुपारी ठेवायची। दोन्ही सुपाऱ्यांवरती हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आपल्याला। आता सुपारीचं पूजन करत असताना तुम्ही आधी सुपारी ताम्हणात घेऊन दुधाने, पाण्याने, पंचामृताने अभिषेक करून घ्या। माता लक्ष्मीला अभिषेक करून घ्या, म्हणजे पहिली जी सुपारी घेतलेली आहे त्या सुपारीला अभिषेक करून घ्या। माता लक्ष्मीचं स्मरण करा आणि अभिषेक करायचा आहे। दुसरी सुपारी घेतल्यानंतर देखील कुबेर देवांचं स्मरण करायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे, आणि त्या पानांवरती ठेवायची आहे। आता त्यानंतर एक तांब्या स्वच्छ पाण्याने भरून घ्या, त्यामध्ये फुले किंवा फुलांच्या पाकळ्या टाकायच्यात, हळद कुंकू टाकायचे। त्या तांब्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, त्याचबरोबर सुपारी टाकायची आहे, आणि आंब्याचा एक डहाळा टाकायचा आहे किंवा आंब्याची 5 पानं टाकायची आहे, आणि अशा प्रकारे इंद्रदेव म्हणून आपल्याला हा कलश ठेवायचा आहे। आता बघा, तांदूळ असे आपल्याला थोडेसे घ्यायचे आहे, आणि या तांदळाचा असा गोल करून घ्यायचा आहे, म्हणजेच चंद्र म्हणून आपल्याला इथे हे पूजन करायचं आहे। 1 रुपयाचं नाणं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कोरडं करून घ्यायचं आहे, त्यावरती देखील हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे। तुमच्याकडे चांदीचा एखादा कॉईन असेल तर तो देखील तुम्ही चंद्र म्हणून या तांदळावर ठेवू शकता, आणि अशा प्रकारे आपल्याला त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य काय असतो कोजागिरी पौर्णिमेचा? तर कोजागिरी पौर्णिमे दिवशी मसाला दूध केलं जातं। दुधामध्ये साखर टाकून, त्याचबरोबर शक्य असेल तर अवश्य यामध्ये थोडेसे केसर टाका, आणि वेलची पूड टाकून अशा प्रकारे मसाला दूध बनवायचं आहे, आणि त्याचा नैवेद्य आपल्याला इथे दाखवायचा आहे। या ठिकाणी आपल्याला पाण्याचं चौकोनी भरीव मंडल काढायचं आहे, त्यावरती नैवेद्य ठेवायचा आहे, आणि नैवेद्य समर्पयामी असं आपल्याला म्हणायचं आहे। आणि असा हा आपल्याला दुधाचा नैवेद्य जो आहे तो इथे या पूजनामध्ये लक्ष्मी, कुबेर, चंद्र, इंद्र यांना दाखवायचा आहे। आणि नैवेद्य दाखवताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे, ऋण रोगादि दारिद्र्यम अपमृत्यू भयशोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा। हा मंत्र आपल्याला उच्चारायचा आहे। हा मंत्र तुम्ही 16 वेळा उच्चारायचा आहे, कारण बघा, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र जो आहे तो त्याच्या 16 कलांनी पूर्ण असतो, त्यामुळे आपल्याला हा मंत्र 16 वेळा नैवेद्य दाखवताना म्हणायचा आहे। आणि बघा, काही वेळ अशा प्रकारे तुम्ही हा जो नैवेद्य आहे दुधाचा तो या पूजनाच्या समोर ठेवायचा आहे, आणि त्यानंतर या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशामध्ये हे जे दूध आहे नैवेद्य म्हणून दाखवलेलं ते ठेवायचं आहे, आणि तिथे देखील हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। बघा, जेव्हा आपण चंद्रप्रकाशामध्ये अशा प्रकारे हे जे दूध ठेवत असतो, तेव्हा चंद्राची शीतल किरणं या दुधावर
पडतात आणि त्याचबरोबर या किरणांमध्ये असलेले औषधी गुणधर्म देखील या दुधामध्ये मिक्स होतात आणि जेव्हा आपण हे दूध प्राशन करतो तेव्हा ते औषधी गुणधर्म आपल्या शरीरामध्ये जातात. हे याच्या मागचं मूळ कारण आहे आणि हा जो मंत्र आहे त्यामुळे जे काही आपल्याला भय आहे किंवा जे काही अपमृत्यू आहे किंवा त्याचबरोबर जे काही आजारपण रोगराई आहे तर ते सर्व दूर होऊ दे आणि आम्हाला आरोग्य लाभू देत. त्याचबरोबर आमच्या घरामध्ये चैतन्य येऊन सुखसमृद्धी येऊ देत, आनंद येऊ देत असा हा अर्थ आहे. त्यामुळे बघा हा मंत्र आपल्याला अवश्य म्हणायचा आहे, नैवेद्य दाखवताना पण आणि चंद्रप्रकाशामध्ये हे दूध ठेवताना पण आणि त्यानंतर थोडा वेळ हे दूध चंद्रप्रकाशामध्ये ठेवून आपल्याला ते प्यायचं आहे. तर बघा अवश्य असं पूजन तुम्ही बुधवारी रात्री 9 वाजल्यानंतर ते 12 वाजेपर्यंत करायचं आहे. आणि बघा असं पूजन केल्यानंतर आपल्याला बरोबर 12 वाजता सेवा सुरू करायची आहे. म्हणजेच काय 12 ते 12 वाजून 39 मिनिटांपर्यंत तुम्हाला यामध्ये श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे, विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, कुबेर देवांचा जप करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला गीतेतला 15वा अध्याय या ठिकाणी पठण करायचा आहे. आणि जो आपला नवारण मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे त्या मंत्राचं पठण करायचं आहे. आणि आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं देखील या वेळेमध्ये पठण करायचं आहे. 12 वाजता सुरू करायची ही सेवा. पूजा मांडणी तुम्ही बुधवारी रात्री 9 नंतर कधीही करू शकता. 9 ते 12 मध्ये पूजा मांडणी करू शकता आणि 12 वाजता बरोबर तुम्हाला या सेवा करायच्या आहेत मी आत्ता सांगितलेल्या. आणि बघा पूजा मांडणी तुम्ही समजा 9ला केलेली आहे, 9:30ला केलेली आहे, तुम्ही लगेचच नैवेद्य दाखवायचा आहे पूजेसमोर आणि त्यानंतर आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये तो नैवेद्य जो आहे तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो प्राशन करायचा आहे. आणि सेवा मात्र ज्या आता मी सांगितलेल्या आहेत त्या मात्र तुम्हाला बरोबर 12 वाजता सुरू करायच्यात आणि 12 ते 12 वाजून 39 मिनिटांपर्यंत या सेवा करायच्यात. आता बघा यातील जमतील तेवढ्या तरी सेवा करा. श्रीसूक्तचं पठण, व्यंकटेश स्तोत्राचं पठण, त्याचबरोबर आपल्या नवारण मंत्राचा जप ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तरी जप आपल्याला आवर्जून करायचा आहे. तर अवश्य अशी पूजा जी आहे तर ती बुधवारी रात्री करा. कारण कोजागिरी पौर्णिमेचे हे पूजन जे आहे ते रात्रीच केलं जातं. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हे पूजन करायचं आहे. आता या साहित्याचं काय करायचं, दुसऱ्या दिवशी याच्यातील जे पाणी आहे ते घरातील रोपट्यांना टाकू शकता, तुळशीला टाकायचं नाही. त्याचबरोबर पानं जे आहेत ते निर्माल्यामध्ये आपल्याला प्रवाहित करून द्यायचे नदीमध्ये, पाण्यामध्ये. आणि ज्या सुपाऱ्या आहेत, कुबेर आणि लक्ष्मीची जी सुपारी आहे ती तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता. आणि जो कॉईन आहे तो देखील तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. जे तांदूळ आहे थोडे पक्ष्यांना घाला, बाकीचे तांदूळ जे आहे तर ते तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता, त्याची खीर करून तुम्ही खाऊ शकता. तर अवश्य असे कोजागिरीचे पूजन करा. सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्वांना हे पूजन कसे करायचे आणि त्याचबरोबर शुभमुहूर्त कुठला हे कळेल. आणि सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.